हे सगळे लोकांच्या म्हटलं तर भाबडेपणाचा, म्हटलं तर धर्मभिरूपणाचा व्यवस्थित फायदा घेऊन त्यांना दरवेळेला नवा शत्रू दाखवतात. म्हणजे मुसलमान आहे, कधी ख्रिश्चन आहे, कधी लव जिहाद आहे, कधी कॉर्पोरेट जिहाद आहे, कधी लँड जिहाद आहे. असं करून माणसं गुंतून राहिली ना की मग शेतीला पाणी पुरतंय का नाही, सोयाबीनला दर मिळतोय का नाही, पालघर जिल्ह्यामध्ये तिसऱ्या चौथ्या मुंबईची गरज आहे का, वाढवण बंदर आणि मुरबे बंदराची गरज आहे का, अटल सेतू संपतो तिथे अंबानीची जमीन कशी सुरू होते, उलव्याला झालेल्या नव्या एअरपोर्ट नंतर T1 बंद झालं तर त्या जमिनीवर अदानी काय करणार आहे, धारावीच्या जागेमध्ये होणारा प्रचंड आर्थिक व्यवहार त्याचे नेमके लाभार्थी कोण आहेत, हे जे गाभ्याचे प्रश्न आहेत, हे गाभ्याचे प्रश्न न विचारावं अशी धर्माची टेक्नॉलॉजी युक्त अफू देण्याचं काम या लोकांनी दिलंय. याचं कारण हे सगळं तुमच्या मोबाईलवर उपलब्ध आहे. तुम्हाला जायचंच नाहीये कुठे, तुमच्या रीलमध्ये आहे, तुमच्या शॉर्ट्समध्ये आहे, तुमच्या इंस्टाग्रामच्या फीडवर आहे. आणि एकदा तुम्ही बघायला लागलात की त्या अल्गोरिदममध्ये तुम्हाला तेच पुन्हा दिसतंय. म्हणजे तुम्हाला अभिव्यक्ती पुन्हा दिसेल याची खात्री नाहीये, पण तुम्हाला संग्राम भंडारे पुन्हा दिसण्याची खात्री आहे.